नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे मोशन इन कंबाइंड इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्डचा सेकंड पॉइंट सायक्लोट्रॉन. या अगोदर आपण बघितलं होतं व्हेलोसिटी फिल्टर. आज आपण बघणार आहोत सायक्लोट्रॉन. तर सायक्लोट्रॉन हे जे डिव्हाइस आहे हे बनवलं होतं अर्नेस्टो लॉरेन्स यांनी 1939 मध्ये. ओके, आणि हे बनवण्यासाठी त्यांना नोबेल प्राइज भेटलं होतं 1951 इन केमिस्ट्री. ओके, नाव तर सायक्लोट्रॉन काय आहे? तर सायक्लोट्रॉन हे एक बेसिकली पार्टिकल ॲक्सिलरेटर आहे. पार्टिकल ॲक्सिलरेटर आपण या अगोदर कॅपॅसिटरमध्ये व्हेन डी ग्राफ जनरेटर बघितला आहे. ओके, तर व्हेन डी ग्राफ जनरेटर काय करत होतं? तर व्हेन डी ग्राफ जनरेटर पार्टिकल ॲक्सिलरेट करत होतं. लाईक दॅट सायक्लोट्रॉन सुद्धा काय करतं? पार्टिकलला ॲक्सिलरेट करतं. मग या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय? म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी पार्टिकल ॲक्सिलरेटर असताना आपण परत का बनवलं? तर सायक्लोट्रॉन हे खूप पॉवरफुल पार्टिकल ॲक्सिलरेटर आहे. मीन्स हे पार्टिकलला अगदी लाईटच्या स्पीडपर्यंत ॲक्सिलरेट करू शकतं, इतकी त्याची पॉवर आहे. ओके, तर आपण आता बघणार आहोत की पार्टिकल ॲक्सिलरेटर जे सायक्लोट्रॉन आहे कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क होतं. तर बेसिक प्रिन्सिपलवर सायक्लोट्रॉन तुमचं वर्क होतं. लाईक इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सिलरेट द पार्टिकल अँड मॅग्नेटिक फील्ड टर्न इट. ओके, तर आपल्याला माहित आहे की सपोज एखाद्या पार्टिकलला जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं, मी इथे इलेक्ट्रिक फील्ड ड्रॉ करतो. एक पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल. ओके, त्याच्यावर फोर्स ॲक्ट होईल इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आणि तो फोर्स किती असेल तुमचा? क्यू इंटू ई असेल, राईट. क्यू इंटू ई हा फोर्स त्याच्यावर ॲक्ट होईल. आणि हा फोर्स किती वेळपर्यंत ॲक्ट होईल? जोपर्यंत तुमचा पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावर फोर्स ॲक्ट होत राहील. आणि तो पार्टिकलची वेलोसिटी काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. सो तुम्ही आपण काय म्हणणार? इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सिलरेट द पार्टिकल. इलेक्ट्रिक फील्ड काय करते? पार्टिकलचा स्पीड देते. ओके, अँड व्हॉट अबाउट मॅग्नेटिक फील्ड? सो मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखाद्या पार्टिकलचं मोशन झालं प्रॉपर अँगलने तर काय होणार आहे? सो इथे मी मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ करतो. आणि सपोज असं समजा की पार्टिकलची जी मूव्हिंग पार्टिकल ह्या डायरेक्शननी मूव्ह होत आहे. तर मला सांगा मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनने पार्टिकल जे आहे ते ह्या डायरेक्शनने पुढे जात आहे, ह्या डायरेक्शनने त्याची वेलोसिटी आहे. तर फोर्स कोणत्या डायरेक्शनला असेल? ओके, तर फोर्स तुमचा लागेल क्रॉस. आणि जो फोर्स लागेल त्याची व्हॅल्यू काय असणार तुमची? एफ इक्वल्स टू क्यू व्ही बी साइन थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन व्ही अँड बी. ओके, नाव तर आपल्याला आतापर्यंत काय आलं? सायक्लोट्रॉन हे एक पार्टिकल ॲक्सिलरेटर आहे आणि ते एक बेसिक प्रिन्सिपल वर्क होतं. लाईक इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सिलरेट द पार्टिकल अँड मॅग्नेटिक फील्ड टर्न इट. नाव पार्टिकल ॲक्सिलरेटरची आपल्याला गरज काय असते? ओके, तर बघा पार्टिकल ॲक्सिलरेटरचे तसे भरपूर यूज असतात. असं काही नाही एकच यूज आहे, पण मी तुम्हाला एक बेसिक यूज सांगतो त्याचा. तर आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये स्टडी करायची होती. सपोज बेसिक आपल्याला न्यूक्लियसच्या आतमध्ये स्टडी करायची होती. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये कोणते कोणते चार्जेस असतात? एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो? न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर तुमचा न्यूक्लियसवर कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. तो आपल्याला न्यूक्लियसला ब्रेक करायचं आहे. तर न्यूक्लियसला ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो? न्यूक्लियसवर एक हाय वेलोसिटीने पार्टिकलला बंबार्ड करतो किंवा हाय वेलोसिटीने पार्टिकलला थ्रो करतो. ओके, हाय वेलोसिटीने आपण काय करतो? पार्टिकलला थ्रो करतो न्यूक्लियसवर. सो न्यूक्लियस ब्रेक होऊन जाईल. ओके, आणि ब्रेक झाल्यानंतर आपण त्याची अजून फर्दर स्टडी करू शकू. ह्या गोष्टीसाठी आपल्याला पार्टिकल ॲक्सिलरेटरची गरज पडते आणि अजून भरपूर पण असे काही यूज असतात. सो बेसिकली पार्टिकल ॲक्सिलरेटर आपल्याला कशाला लागतं? की पार्टिकलची स्टडी करण्यासाठी, पार्टिकलला कोलाईड करून त्याच्या आतमध्ये काय बघण्यासाठी, त्यांच्यातून काही नवीन जनरेट होते का ते बघण्यासाठी. ओके, ह्या गोष्टींसाठी आपल्याला पार्टिकल ॲक्सिलरेटरची गरज पडते. येस, नाऊ आपण आता बघणार आहोत पार्टिकल ॲक्सिलरेटर जे आहे, जे सायक्लोट्रॉन आहे आपलं, ते कशा प्रकारे बनलं आहे. ओके, जे सायक्लोट्रॉन आपलं आहे ते कशा प्रकारे बनलं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि वर्किंग कशी. ओके, तर इथे मी एक मेटल बॉक्स घेतलाय. ओके, एक सर्क्युलर मेटल बॉक्स घेतलाय. ओके, आता हे जरी सर्क्युलर दिसत नसेल तुम्हाला तर रिमेंबर हे एक सर्क्युलर मेटल बॉक्स आहे. आणि हा हॉलो मेटल बॉक्स आहे. लाईक तुमचा एक खाण्याचा जसा डब्बा आहे तसा हा एक सर्क्युलर मेटल बॉक्स आहे जो की हॉलो आहे. आणि त्याला मी काय केलंय? मधून असं कट केलंय. समजलं तुम्हाला मी काय केलंय? एक सर्क्युलर मेटल बॉक्स आहे आणि त्याला मी काय केलंय? मधून कट केलंय. सो मधून कट केल्यानंतर त्याचा अशा प्रकारे शेप येऊन जाईल.
बरोबर आहे. हा थोडासा शेप कर्वेचर टाइप बनलाय, बट तुम्ही हे लक्षात घ्या की हा जो आहे हा एक सर्क्युलर शेप आहे. ओके, एवढं तुम्हाला मी सांगतो. हा शेप कसा टाइप आहे, हा एक सर्क्युलर टाइप शेप आहे. ओके, हा सर्कल टाइप शेप आहे आणि याला आपण मधून कट केलंय. सो याच्या आतमधला पार्ट बघू शकता तुम्ही, याच्या आतमध्ये जागा आहे कम्प्लिटली हॉलो आहे. ओके, नाव आता बघा, हा जो शेप आहे हा डी सारखा दिसतो, राईट, डी सारखा दिसतो. हा जो शेप आहे कसा दिसतोय, डी सारखा दिसतोय. तर यांना आपण काय म्हणतो, या दोघांना मिळून, या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहे, डीज म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, डी डबल ई एस. या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहे, डीज. आलं लक्षात. आणि यापैकी काहींना आपण म्हणजे यांना दोघांना मिळून आपण डीज म्हणतो आणि यातल्या एकाला आपण डी म्हणतो. ओके, हे एक डी आहे आणि हा एक डी आहे. का, कारण की हे डी सारखे शेपने दिसतात म्हणून आपण यांना डी म्हणतो. तर याला एक नाव दिलं, सपोज आपण D2 आणि याला नाव दिलं आपण D1. ओके, तर हे डीज कशाचे बनलेले आहेत, हे मेटलचे आहेत. ओके, आणि हे स्पेशली कसे आहेत, हॉलो आहेत. इतकं लक्षात आलं. नाव ह्या डीजला इथे एक होल असणार आहे, एक अशा टाईपचं होल असणार आहे. ते कशासाठी, त्याच्यातून पार्टिकल तुमचा बाहेर यायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला होल असणार आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, टार्गेट. त्याला काय म्हणणार आहे आपण, टार्गेट. लक्षात आलं हे काय आहे. तर हे एक मेटल बॉक्स आहेत, एक सर्क्युलर मेटल बॉक्स आहे, त्याला आपण कट केलंय. एक बेसिक असं म्हणजे ऍक्च्युअली त्याला खरोखर कट करून नेलं, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे बेसिक कन्स्ट्रक्शन काय आहे किंवा कशा प्रकारे ते वर्क होतं. ओके, तर हे दोन मेटलचे बॉक्स आहेत, त्यांना आपण डीज म्हणलंय. ओके, आणि त्यांना अशा त्याला त्यातल्या एकाला असं होल आहे, त्याला आपण टार्गेट म्हणलंय. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर मी काय करतो आता, यांना थोडंसं इरेज करतो. सो आपल्याला पुढचा पॉईंट बघता येईल आपण काय करणार. ओके, नाव इथपर्यंत आलो आपण की हे मेटल डीज आहेत, एक मेटल बॉक्स आहे, मेटलचे डीज बनलेले आहेत. ओके, नाव आपण आता काय केले, त्यांना आपण हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर कनेक्ट केले. हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर. तर आपला आता एसी अल्टरनेटिंग करंट हा चॅप्टर नाही झालेला आहे, बट बेसिक याचं ऑपरेशन काय मी ते सांगतो तुम्हाला. सो अल्टरनेटिंग करंट हे ऑसिलेटर काय करणार आहे, हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर हे काय करणार आहे, एकदा D2 ला पॉझिटिव्ह बनवणार आहे आणि त्याच वेळेस D1 ला निगेटिव्ह बनवणार आहे. D2 पॉझिटिव्ह, D1 निगेटिव्ह. देन नेक्स्ट वेळेस D1 पॉझिटिव्ह बनवणार आहे, D2 निगेटिव्ह बनवणार आहे. समजलं काय करणार आहे, की हे ऑसिलेटर काय करणार आहे, ऑसिलेटर जे आहे ते म्हणजे एक सिंपल ऑसिलेटर काय आहे, एक तुमचा सप्लाय आहे, पॉवर सोर्स आहे. तो काय केलाय आपण, पॉवर सोर्स ह्या मेटल बॉक्सला आपण कनेक्ट केलेला आहे आणि मग तो काय करणार आहे, स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज करणार, स्वतःची पोलॅरिटी चेंज करणार. मीन्स त्याच्यामुळे काय होणार आहे, हे मेटल बॉक्स जे आहेत यांची सुद्धा पोलॅरिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर ती कशी होणार आहे, सपोज इथे प्लस आणि मायनस असेल तर नेक्स्ट सायकलला इथे प्लस आणि इथे मायनस येईल. नेक्स्ट सायकलला परत इथे प्लस इथे मायनस येईल. नंतर परत इथे प्लस इथे मायनस. ओके, म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, म्हणजे हा एकदा प्लस राहील एकदा मायनस राहील, लाईक दॅट हा एकदा मायनस प्लस, अशी यांची पोलॅरिटी चेंज होत राहणार आहे एक पर्टिक्युलर टाइमने. ओके, तर हे काम तुमचं ऑसिलेटरचं आहे. अंडरस्टँड. तो ऑसिलेटर काय करणार आहे, तुमच्या हे जे मेटल बॉक्स आहे यांची पोलॅरिटीज चेंज करायचं काम करणार आहे. ओके, यांच्यात पोलॅरिटीज चेंज करायचं काम करणार. आता बघा इथे आपण इथे व्होल्टेज कन्सिडर केले 10⁴ व्होल्ट. ओके, 10⁴ व्होल्ट एवढं व्होल्टेज आपण यांना कनेक्ट केलंय. म्हणजे हा जो एक पॉवर सोर्स आहे हा मेटल बॉक्सला कनेक्ट आहे आणि यांनी किती पोटेन्शियल डेव्हलप केले, 10⁴ व्होल्ट इथे पोटेन्शियल डेव्हलप आहे. तर आपल्याला पोटेन्शियल माहिती आहे, या दोघांमध्ये डिस्टन्स आहे, बरोबर आहे. हे दोन जे बॉक्स आहेत हे लांबच ठेवलेले आहेत, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे आणि इथे पोटेन्शियल पण आहे. सो आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, पोटेन्शियल माहिती आहे. ऑब्व्हियसली आपण इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करू शकतो. अँड वी अंडरस्टँड की या दोघांमध्ये जसं तुम्ही ऑसिलेटरला ऑन करता तसं या दोघांमध्ये इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होऊन जाईल. ह्या दोघांमध्ये काय होणार आहे, ह्या दोन गॅपमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होऊन जाईल. ओके, आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण काय ई नी डिनोट करणार आहे. आता एक लक्षात घ्या इथे, ज्यावेळेस तुमचा D2 पॉझिटिव्ह असेल आणि D1 निगेटिव्ह असेल. ओके, ज्यावेळेस D2 पॉझिटिव्ह D1 निगेटिव्ह असेल त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही असणार आहे. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा एक फिक्स सायकल नंतर D1 पॉझिटिव्ह आणि D2 निगेटिव्ह होईल
त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही असणार आहे. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड अल्टरनेट होत राहणार आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, चेंज होत राहणार आहे. एका सायकलला अशी या डायरेक्शनने, नेक्स्ट सायकलला रिव्हर्स डायरेक्शनने. ओके, आणि ही फील्ड तुमची काय होत राहणार आहे, एकदा इकडून एकदा इकडून. आणि हे कशावर डिपेंड असणार आहे, हे तुमच्या ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. हे कितीच्या स्पीडनी हे चेंज व्हायचंय, हे कशावर डिपेंड असणार आहे तुमचं, हे तुमच्या ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. ओके, अप टू आत्तापर्यंत काय सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं का? ओके, सो आपण असं कन्सिडर करू की आतापर्यंत जे जे सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असावं. नाव मी यांना एरेज करतो आणि नेक्स्ट आपण आता आपण काय ऐकलंय, इथे दोन मॅग्नेट घेतले, परमनंट मॅग्नेट. ओके, आणि त्यांच्यावर एन आणि एस पोलॅरिटी असेल, म्हणजे इथे वरती एन पोल येईल आणि खाली एस पोल येईल. अशा प्रकारे आपण दोन मॅग्नेट लावलेत. आता हे जे मॅग्नेट आहे हे सर्क्युलर मॅग्नेट आहे. ओके, हे कम्प्लीट सर्क्युलर मॅग्नेट आहे. आणि हा जो आपला बॉक्स आहे मेटलचा, हे जे आपण शेप बनवला आहे, हे जे बॉक्स आहे आपला, हा पूर्णपणे ह्या सर्क्युलरच्या आतमध्ये येणार आहे. ओके, म्हणजे वरतून जर पाहिलं तर तुम्हाला फक्त असा एन पोलच दिसेल. ओके, हा फक्त एन पोलच तुम्हाला वरतून दिसेल, बाकी काही दिसणार नाही. कारण की हा पूर्णच्या पूर्ण बॉक्स काय झालाय, याच्या खाली असा दबून गेलेला आहे. तर तुम्ही असं वरतून बघितलं तुम्हाला हे अशा प्रकारे काही कन्स्ट्रक्शन दिसेल. आणि खालून हा तुमचा एस पोल असेल. ओके, सो जर आता एन पोल वरती आहे, एस पोल खाली आहे, तर मला सांगा मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनने असेल, मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल. सो इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट कळाली. आता मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होईल. सो अशा प्रकारे तुमची एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ओके, मी याला क्लोज करतो. अशा प्रकारे तुमची मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होऊन जाईल. हे पूर्ण तुमचा जो बॉक्स आहे, हा पूर्ण बॉक्स हा काय होणार आहे, तुमचा कम्प्लीट मॅग्नेटिक फील्ड मध्ये येऊन जाणार आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आणि हा एक ब्लॅक मी इथे पॉइंट कन्सिडर केलाय. ओके, हा एक सिंपल पॉइंट आहे जिथे आपल्याला पार्टिकलला प्रोड्यूस करायचंय, तिथे आपल्याला ठेवायचंय असं समजा. इथपर्यंत लक्षात आलं की ऑसिलेटर लावला जो इलेक्ट्रिक फील्ड चेंज करणार आहे, आणि आपण मॅग्नेटिक फील्ड लावली आहे जिची फिक्स डायरेक्शन आहे एन टू एस, ती काही चेंज होणारी नाहीये. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इथे फिक्स आहे. काही काही वेळेस इथे इलेक्ट्रोमॅग्नेट्स पण यूज केले जातात, त्यांची पण डायरेक्शन चेंज केली जाऊ शकते, बट आपण तसं काही केलेलं नाही. आपण इथे परमनंट मॅग्नेट्स यूज केलेले आहेत ज्यांची डायरेक्शन फिक्स आहे. ओके, जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला, टॉप व्ह्यू मीन्स जर समजा तुम्ही या इथून जर असं बघितलं या पार्टिकलला, ओके, इथून जर असं टॉप व्ह्यूने बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे काही फिगर दिसेल. मॅग्नेटिक फील्ड क्रॉस बघा, तुम्ही ह्या साईडने जर तुम्ही इथून बघताय असं समजलं तर यू विल रिअलाइज की मॅग्नेटिक फील्ड खाली चाललेली आहे, याच्या आतमध्ये चाललेली आहे. ओके, आणि इथे तुमचा D2 बनलाय आणि इथे तुमचा D1 बनलाय. ओके, आणि इथे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झाली आहे तुमच्या ऑसिलेटरमुळे. इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झाली तुमच्या ऑसिलेटरमुळे. आता ऑसिलेटरने जर ऑसिलेटरने जर स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज केली, स्वतःचं करंटची सप्लाय डायरेक्शन जर चेंज केली, तर तुमचे इथे पोलची पण डायरेक्शन काय होणार आहे, इथे जे पोलॅरिटी सुद्धा काय होणार आहे, चेंज होत राहणार. ओके, तर इथपर्यंत बेसिक कन्स्ट्रक्शन लक्षात आलं की आपण कशा प्रकारे बनवलं आहे, कशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट केली आहे, हे डीज कशाचे बनलेले आहेत. ओके, आणि मॅग्नेट्स आपण कसे लावले आहेत आणि इलेक्ट्रिक फील्ड कशी प्रोड्यूस झाली. ओके, आणि किती व्होल्टेज आपण इथे दिलेला आहे. ओके, तर हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. नाऊ आपण आता काय करणार आहे, याचा वर्किंग बघणार आहे. ओके, तर बघा, वर्किंग बघण्यासाठी मी इथे एक सिंपल फिगर कन्सिडर केली आणि आपण सिंपल सिंपल गोष्टी पहिले बघणार आहोत अँड देन आपण पूर्ण वर्किंग हळूहळू, म्हणजे आता आपण थोडं थोडं वर्किंग बघत जाणार एक एका स्टेप बाय स्टेप. ओके, आता इथे बघा, हे तुमचा काय टॉप व्ह्यू आहे आणि ह्या टॉप व्ह्यूला तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती काय, क्रॉस आहे. ओके, आता इथे मी काही कन्व्हेन्शन लावतो जे आपण पूर्ण याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, नाव आता D2 बघा, D2 काय आहे, तुमचा रेड आहे, रेड कलरचा आहे. तर मग आपण रेड कलर कशासाठी कन्सिडर करणार आहे, पॉझिटिव्ह साठी. आणि D1 तुमचा ब्लॅक आहे. ओके, तर ब्लॅक कलर आपण कशासाठी कन्सिडर करणार आहे, निगेटिव्ह साठी. ओके, म्हणजे आपण असं कन्सिडर करणार आहे,
फर्स्ट वेळेस जेव्हा तुम्ही ऑसिलेटरला ऑन केलं त्यावेळेस D2 तुमचा पॉझिटिव्ह होता. ओके, D2 तुमचा इथे पॉझिटिव्ह होता आणि D1 तुमचा निगेटिव्ह होता. हे आपण फर्स्ट सायकलला कन्सिडर करणार. ओके, नाव आता बघा इथे ह्या P पॉइंटला तुम्ही काय केले, पार्टिकलला प्रोड्यूस केले, एक पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलला तिथे ठेवले. तर मी इथे पेनची डायरेक्शन थोडी पेनचा कलर चेंज करतो सो आपल्याला समजून येईल. सो इथे बघा, इथे पार्टिकल तुमचा प्रोड्यूस झालाय. आता पॉझिटिव्हली चार्ज ऑब्वियस पॉझिटिव्ह पार्टिकल. ओके, तर पॉझिटिव्ह पार्टिकल तुमचं इथे प्रोड्यूस झालाय. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे. या डायरेक्शनने तुमची इलेक्ट्रिक इकडे पॉझिटिव्ह झालंय, इकडे निगेटिव्ह झालंय. तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असणार, अशी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. ओके, मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर तुम्ही पार्टिकलला ठेवलं तर जो काही फोर्स लागेल तो कोणत्या डायरेक्शनने लागेल, ऑब्वियस या डायरेक्शननीच लागेल. ओके, तर तुमचा फोर्स या डायरेक्शनने लागेल आणि तुमचा पार्टिकल काय होईल, इथून इथपर्यंत असं ट्रॅव्हल करेल. या पॉईंटला मी ए नाव दिलं. ओके, पार्टिकल तुमचा इथून इथपर्यंत ट्रॅव्हल झाला, ए पॉईंटवर तुमचा पार्टिकल आला. नाव आता तुम्ही ए पॉईंटवर जेव्हा पार्टिकल येईल तेव्हा त्याची व्हेलोसिटी तुम्ही फाइंड आउट करू शकता. कशी, तुम्हाला इथून इतकं डिस्टन्स माहीत असेल. ओके, आणि तुम्हाला किती ॲक्सेलरेशन होतंय ते पण फाइंड आउट करू शकता QE/m ने. ओके, तर तुम्हाला ह्या पॉईंटला किती व्हेलोसिटी आहे ती फाइंड आउट करताय. अँड लेट्स सपोज आपण एक एक सिंपल कन्व्हेन्शन घेऊ आपल्याला समजण्यासाठी, की ए पॉईंटला पार्टिकलची व्हेलोसिटी ही 5 मीटर पर सेकंद आहे. हे काय आपलं एक अझम्पशन आहे तुम्हाला समजण्यासाठी बनवलेलं. असं काही एक्झॅक्ट नाही आहे, इतकी आली तितकी कसं काय आली कशी घेतली नाही, हे एक अझम्पशन आहे की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. सो पार्टिकल इथे आहे, त्याच्यावर फोर्स लागला, पार्टिकल इथे आला, पार्टिकल इथपर्यंत आला ए पॉईंटपर्यंत आणि त्याची व्हेलोसिटी किती झाली, 5 मीटर पर सेकंद झाली. ओके, इथपर्यंत समजलं. नाव मला सांगा, हे डी जे तुमचे बनलेले आहेत, डीज हे D1 D2 हे कशाचे बनलेले आहेत, हे ऑब्वियस मेटलचे बनलेले आहेत. आणि हे कसे आहेत, हॉलो आहेत, म्हणजे याच्या आतमध्ये पार्टिकल आतमध्ये जाऊ शकतो. ओके, तर पार्टिकल तुमचा याच्या आतमध्ये चालला जाईल, इथपर्यंत आला पार्टिकल, इथून पुढे पार्टिकल चालला गेला. आता आपल्याला माहिती आहे काय, की इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड मेटर, इलेक्ट्रिक फील्ड मी असं लिहितो जाऊ द्या, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड मेटल किती असते सांगा, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड मेटल किती असते, 0 असते. म्हणजे जेव्हा पार्टिकल ए पॉईंट पासून पुढे जाईल तेव्हा तो इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स नाही करणार, तिथे इलेक्ट्रिक फील्ड नाही. मग तिथे कोणती फील्ड आहे, तिथे ऑब्वियस फक्त कोणती फील्ड आहे तुमची, मॅग्नेटिक फील्ड आहे. कारण की या पूर्ण बॉक्सला मॅग्नेटिक फील्डने कव्हर अप केले. तर याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे या डीच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, पण इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे. म्हणजे इथे कोणती फील्ड असणार तुमची, फक्त मॅग्नेटिक फील्ड, आणि इथे पण तुमची कोणती फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड. आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्ट करते की इथे नाही करत आहे. ओके, नाव आता पार्टिकल तुमचा इथून इथपर्यंत आला. आता मला सांगा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय, क्रॉस, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालली. ओके, पार्टिकलची व्हेलोसिटीची डायरेक्शन कोणती, अशी आहे. सो मॅग्नेटिक फील्ड क्रॉस आहे, पार्टिकल ह्या डायरेक्शनने येत आहे. मला सांगा फोर्स कुठे लागेल, तो अकॉर्डिंग टू राईट हँड पाम रूल फोर्स तुमचा ह्या डायरेक्शनने वरती लागेल. तर तुमचा पार्टिकल काय करेल, एक कम्प्लीट राऊंड करेल. ओके, पार्टिक्युलर एक कम्प्लीट पार्टिक्युलर एक कॉन्स्टंट फोर्स लागत जाईल आणि तो फोर्स काय करेल, तुमच्या पार्टिकलला एक कम्प्लीट हाफ सर्कलमध्ये कन्वर्ट करेल. ओके, तो पार्टिकल तुमचा इथून इथपर्यंत जाईल आणि ह्या पॉईंटला आपण बी नाव दिलं. या पॉईंटला आपण काय नाव दिलं, बी. नाव पॉईंट ए पासून पार्टिकल ट्रॅव्हल होऊन पॉईंट बी वर आलाय. आता मला सांगा, पॉईंट ए पासून पार्टिकल जर पॉईंट बी पर्यंत आला असेल तर पार्टिकलची व्हेलोसिटी किती झाली असेल, पार्टिकलच्या व्हेलोसिटीमध्ये काही चेंजेस किती आले असतील. तर आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड काय करतं, पार्टिकलला फक्त टर्न करतं, ते कोणते पार्टिकलची व्हेलोसिटी कमी किंवा जास्त करत नाही. इट मीन्स दॅट ए पॉईंट पासून जसा पार्टिकलवर मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट व्हायला सुरुवात झाली तसा पार्टिकलच्या व्हेलोसिटीमध्ये काही चेंजेस आले नाही. मीन्स वॉट, की ही पार्टिकलची इथं जी व्हेलोसिटी होती सेम व्हेलोसिटी तुमची बी पॉईंटला पण राहिली. ओके, सो बी पॉईंटला सुद्धा तुमची किती व्हेलोसिटी राहिली, 5 मीटर पर सेकंड. ओके, तर बी पॉईंट पर्यंत तुमची व्हेलोसिटी किती राहिली, 5 मीटर पर सेकंड राहिली. सो आय होप सो तुम्हाला इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आली असेल. ओके, तुम्हाला इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आलेली असेल. नाव आता जेव्हा पार्टिकल इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होईल, इथून इथपर्यंत ट्रॅव्हल होईल, जेव्हा तो इथे येईल तेव्हा नेक्स्ट सिच्युएशन मध्ये बघा काय होणार आहे. सो नेक्स्ट सिच्युएशन मध्ये बघा, जेव्हा पार्टिकलने इथून इथपर्यंत आपला पार्टिकल आला होता. ओके, इथून इथपर्यंत आपला पार्टिकल आला होता, हा आपला ए पॉईंट होता आणि हा आपला
बी पॉइंट होता. ओके. नाव आता ए पॉइंटला आपली वेलोसिटी किती होती? 5 मीटर पर सेकंड. बी पॉइंटला आपली वेलोसिटी किती होती? 5 मीटर पर सेकंड. ओके. आता आपला D1 जर रेड आहे म्हणजे D1 काय आहे आपला आता? D1 आपला आता काय बनलाय? पॉझिटिव्ह बनलाय. आणि हे कोणी बनवलंय? तुमच्या ऑसिलेटरने बनवलंय. याला D1 ला पॉझिटिव्ह बनवलंय आणि D2 ला ब्लॅक बनवलंय. तर D2 काय आहे तुमचा आता? निगेटिव्ह आहे. ओके. तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असणार तुमची? जर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह झाला तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तुमची ही असणार आहे. ओके. नाव पार्टिकल बघा इथून इथपर्यंत आला, 5 मीटर पर सेकंड वेलोसिटी झाली, इथून इथपर्यंत आला, वेलोसिटी 30 राहिली. नाव पार्टिकल आता परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आला. ओके. पार्टिकल आता परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आला. सी पॉइंट या पॉइंटला. आता इथे जेव्हा आला तेव्हा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये आहे. मग पार्टिकलनी पूर्ण इतका वेळ, इथून तर इतक्या वेळ पूर्ण वेळ पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्येच राहिला. जर पार्टिकल पूर्ण वेळ इतक्या वेळ जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये राहायचं, ऑब्व्हियस त्याच्यावर अजून फोर्स लागला. मीन्स व्हॉट? पहिली वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी अँड अगेन ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आल्यामुळे अगेन काही फोर्स लागल्यामुळे नवीन वेलोसिटी भेटली. समजतंय मी काय सांगतोय? की पार्टिकल इथपर्यंत आलता त्यावेळेस काही वेलोसिटी होती आणि आता परत एकदा इलेक्ट्रिक फील्डमध्ये आल्यामुळे, पहिल्या वेळेस इलेक्ट्रिक फील्ड आल्यामुळे काहीतरी वेलोसिटी आली, अगेन परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आल्यामुळे पार्टिकलवर अजून वेलोसिटी इन्क्रीज झाली. सो लेट्स सी, सपोज ती वेलोसिटी आपली झाली आहे 10 ने, इथून इथपर्यंत 10 ने वेलोसिटी वाढली आहे. सो हे टोटल किती होईल? ही 10 ने वाढली आणि प्रिव्हियस 5. तर सी पॉइंटला तुमची वेलोसिटी आली 15 मीटर पर सेकंड. ओके. सी पॉइंटला तुमची वेलोसिटी किती आली? 15 मीटर पर सेकंड. नाव आता मला सांगा, हे डीज तुमचे कशाचे बनलेले आहेत? मेटलचे. सेम तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अगेन क्रॉसच आहे, ते इनवर्डच आहे. ओके. आतमध्येच जात आहे स्क्रीनच्या. तर पार्टिकल जसा सी पॉइंटला येईल तिथून पुढे पार्टिकल कशामध्ये जाणार? डीज मध्ये जाणार. आणि ते डीजच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, फक्त इलेक्ट्रिक फील्ड आहे का? नाही. पण एक गोष्ट झाली काय, पहिल्या वेळेस जेव्हा पार्टिकल याच्या आतमध्ये एंटर झालता, पहिल्या वेळेस जेव्हा पार्टिकल याच्या आतमध्ये एंटर झाला त्यावेळेस स्पीड किती होती? 5 मीटर पर सेकंड. आता जेव्हा पार्टिकल याच्या आतमध्ये एंटर होत आहे तेव्हा स्पीड किती आहे? 15 मीटर पर सेकंड. ओके. आणि आपल्याला माहित आहे फॉर्म्युला, जेव्हा पार्टिकल टर्न होतो त्यावेळेस जो ते रेडियस बनवतो त्याचा फॉर्म्युला काय असतो? R इज इक्वल टू mb अपॉन क्यूबी. ओके. जर व्ही इन्क्रीज झालं तर ऑब्वियस तुमचं आर पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मीन्स व्हॉट? हा जो चक्कर लागला त्याच्यापेक्षा तुमचा मोठा चक्कर आता इथे लागणार आहे. ओके. आलं लक्षात? तुमच्या पार्टिकलनी काय केला? असा कम्प्लीट टर्न केला आणि तो डी पॉइंटवर आला. नाव आता मला तुम्ही सांगा, डी पॉइंटवर पार्टिकलची वेलोसिटी किती असणार आहे? डी पॉइंटवर पार्टिकलनी टर्न मारून सी पॉइंटवरून डी पॉइंटवर आला तर त्याची वेलोसिटी किती असणार आहे? त्याची वेलोसिटी अगेन 15 मीटर पर सेकंदच राहणार आहे, कारण की मॅग्नेटिक फील्ड तुमची काय करणार आहे? मॅग्नेटिक फील्ड पार्टिकलला टर्न करणार आहे. ती ॲक्सिलरेट नाही करत, त्या पार्टिकलची वेलोसिटीमध्ये कमी जास्त काही करत नाही. जी वेलोसिटी आहे तीच राहणार. ओके. नाव पार्टिकल तुमचा डी पॉइंटला आलेला आहे. ओके. आणि पार्टिकल तुमचा डी पॉइंटला आलेला आहे आणि त्याचं जे रेडियस होतं प्रिव्हियस पेक्षा, आता बघा इथून इतकं जे सर्कल, हाफ सर्कल बनलं आणि हे सर्कल बनलं, तर हे सर्कल मोठं का बनलं? बिकॉज पार्टिकलची वेलोसिटी ही जास्त झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल टू mb अपॉन क्यूबी. मॅग्नेटिक फील्डमध्ये पार्टिकल आहे तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला यूज होणार. ओके. सो आर इज इक्वल टू mb अपॉन क्यूबीने व्हीची वेलोसिटी, व्ही जर वाढलं तर आर सुद्धा तुमचं काय होणार? इन्क्रीज होणार. ओके. आणि हा तुमचा कोणता पॉईंट आहे? डी पॉईंट आहे. सो डी पॉईंटला तुमची वेलोसिटी किती आली आता? 15 मीटर पर सेकंड. हे आपण एक अझम्पशन घेत आहे जे तुम्हाला समजलं पाहिजे. नाव नेक्स्ट सिच्युएशन बघूया. आता बघा परत मॅग्नेटिक फील्ड तुमची अगेन जी डायरेक्शन आहे तीच आहे, ती कॉन्स्टंट आहे, ती डायरेक्शन तर चेंज होणार नाहीये. बी तुमचा आता डी टू पॉझिटिव्ह आहे आणि D1 तुमचा निगेटिव्ह बनलाय. हे कोणी बनवलंय? तुमच्या ऑसिलेटरने बनवलंय. ओके. पार्टिकल आपला आतापर्यंत कुठे आला होता? इथून टर्न होऊन इथपर्यंत येऊन, ओके, इथपर्यंत आलता. हे डी पॉइंट, हा तुमचा ए पॉइंट, हा तुमचा बी पॉइंट, हा सी पॉइंट आणि हा डी पॉइंट. ओके. आणि डी पॉइंटला तुमच्या पार्टिकलची वेलोसिटी किती आली? 15 मीटर पर सेकंद आली होती. ओके. नाव
आता बघा पार्टिकल जेव्हा इथे आला, त्यावेळेस अगेन तुमच्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, ही आहे, कारण की D2 तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि D1 तुमचा निगेटिव्ह आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह जाईल. तर अगेन तुमची इलेक्ट्रिक फील्ड चेंज झाल्यामुळे परत पार्टिकल तुमचा काय झालाय, इलेक्ट्रिक फील्डमध्ये आलाय आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे अगेन त्याच्यावर परत फोर्स लागलाय. त्या फोर्समुळे काय झाले, जसा तुमचा पार्टिकल परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आला, तर ह्या पॉइंटला, तर ई पॉइंटला तुमची वेलोसिटी आता वाढेल का तीच राहील मला सांगा. तर तुमची वेलोसिटी काय होईल, आता परत इन्क्रीज होईल आणि ई पॉइंटला तुमची वेलोसिटी परत 10 ने वाढेल. तर तिला आपण 25 मीटर पर सेकंद म्हणू. ओके, 25 मीटर पर सेकंद. इथून इथपर्यंत कंप्लीट 10 ने वाढते. आपण एक जस्ट अजम्पशन केलं. ओके, तर इथपर्यंत आला. तुमच्या पार्टिकलची वेलोसिटी आता परत 25 मीटर पर, म्हणजे पहिल्यापेक्षा अजून वाढली. तर ऑब्वियस तुमचं R इज इक्वल्स टू mv अपॉन QB या फॉर्म्युल्याने तुमची वेलोसिटी अजून वाढल्यामुळे रेडियस सुद्धा अजून वाढणार आहे आणि हा जो सर्कल बनेल हा पहिल्यापेक्षा मोठा बनेल. ओके, हा जो सर्कल बनेल हा परत काय होईल, पहिल्यापेक्षा मोठा बनेल आणि पार्टिकल ई वरून एफ वर येईल. ओके, आता तुम्ही परत सांगा, एफ पॉइंटला तुमची वेलोसिटी किती असेल. एफ पॉइंटला तुमची वेलोसिटी असायला पाहिजे सेम 25 मीटर पर सेकंद, कारण की मॅग्नेटिक फील्डमध्ये काही होणार नाहीये. यस, इथपर्यंत लक्षात आलं. नाव आता आपला पार्टिकल कुठून कुठपर्यंत आलता. आपला पार्टिकल हा इथून निघून असा, ओके, सो हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा सी पॉइंट, हा डी पॉइंट, हा ई पॉइंट आणि हा इथून निघून असा हा एफ पॉइंट पर्यंत आलाय. ओके, नाव आता बघा परत D1 पॉझिटिव्ह, D2 निगेटिव्ह. ओके, D1 पॉझिटिव्ह, D2 निगेटिव्ह आणि एफ पॉइंटला तुमची वेलोसिटी किती आलती आपली, 25 मीटर पर सेकंड. ओके, हे अजम्पशन आहे, हे काही परफेक्ट नाही, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून आपण घेतलंय. सो एफ पॉइंटला तुमची वेलोसिटी आलती 25 मीटर पर सेकंड. नाव अगेन पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये, बरोबर, अगेन पार्टिकल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ह्या डायरेक्शनला आणि हा पॉइंटला आपण जी नाव देऊ. मला सांगा, जी पॉइंटवर तुमची वेलोसिटी तीच राहील का वाढेल का कमी होईल. सो ऑब्वियस तुमचा आन्सर काय असायला पाहिजे, वाढणार, कारण की पार्टिकल परत इलेक्ट्रिक फील्डमध्ये आलाय आणि तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननेच आलेला आहे परत. ओके, तर समजा तो उलट्या डायरेक्शनने आला असता तर समजा वेगळं काही झालं असतं, बट तो सेम कंडिशनमध्ये येत आहे, राईट. तर जी पॉइंटला तुमची वेलोसिटी परत 10 ने वाढणार, मीन्स ती आता किती झाली, 35 मीटर पर सेकंड. ओके, आता जेव्हा ते 35 मीटर पर सेकंद होईल, तर जी पॉइंटवरून पार्टिकल कम्प्लीट एक राऊंड चक्कर बनवेल. तो एच पॉइंट पर्यंत जाईल आणि एच पॉइंटवर तुमची वेलोसिटी किती येणार, परत 35 मीटर पर सेकंड. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. नाव यस, इथपर्यंत लक्षात आलं. नाव आता काय होणार आहे, काही बेसिक डाऊट्स असणार आहे, ते आपण आता सगळे क्लिअर करू. ओके, नाव आता एच पॉइंट पर्यंत जेव्हा पार्टिकल येईल, तर नेक्स्ट सिच्युएशन मध्ये काय होईल, की हा पार्टिकलची परत इलेक्ट्रिक फील्ड चेंज होईल आणि पार्टिकल हा अशा प्रकारे कंप्लीट एक राऊंड करेल आणि तो इतका मोठा राऊंड करेल जितका त्याचा इथून इथपर्यंत रेडियस आहे जे रेडियस आहे इतका मोठा राऊंड करेल पार्टिकल. जोपर्यंत रेडियसला टच होऊन तो पार्टिकल चलत नाही, जात नाही, तोपर्यंत तो पार्टिकल मूव्ह होत राहील आणि तो इथपर्यंत येईल आणि लास्टला ह्या इथून यस, इथे जो आपण टार्गेट बनवलं होतं, इथे जे आपण टार्गेट बनवलं होतं तिथून पार्टिकल काय करेल, बाहेर येऊन जाईल. ओके, समजलं पार्टिकल बाहेर कसं येणार आहे, की ही इलेक्ट्रिक फील्ड नेक्स्ट पॉइंटला काय होणार, चेंज होणार आणि परत पार्टिकल एक अजून हाय वेलोसिटीने एंटर होणार आणि अजून मोठा राऊंड सर्कल बनवणार आणि लास्टला त्याचा जो सर्कल असणार आहे, लास्टला त्याचं जे स्पीड असणार आहे ती इतकी झालेली असणार की तो पार्टिकल तुमच्या बरोबर याला टच होऊन जाणारा असेल. ओके, मग पार्टिकल याला टच होऊन जाणारा असेल त्याच्याकडे खूप स्पीड आहे आणि इथे तुम्ही काय केलंय, त्याला बाहेर निघण्यासाठी जागा दिली, तिथून तो डायरेक्ट तसाच बाहेर निघून जाईल. ओके, अंडरस्टँड तुमचा पार्टिकल कसा बाहेर आला. असं तर नाही मध्येच कुठेतरी पार्टिकल लक्षात आलं, नाही आपल्याला बाहेर जायचं, लगे मधून आता टर्न बिन मारून चालला जाऊ, असं नाही होणार आहे. ओके, पार्टिकल तोपर्यंत फिरत राहणार आहे जोपर्यंत तो याच्या एकदम सरफेसला जवळून चिटकून नाही जाणार. ओके, म्हणजे एकदम त्याच्या जवळून जाईन इतक्या अशा हिशोबाने तो पार्टिकल मूव्ह होत राहणार आहे. ओके,
यस, समजलं की पार्टिकल याच्यातून बाहेर कसा निघणार आहे. बेसिक फर्स्ट डाऊट क्लिअर झाला की पार्टिकल बाहेर कसा निघू. ओके, तो फर्स्ट हा पॉईंट होता. नाव अजून जे काही डाऊट्स आपल्याला पडतात ते सगळे डाऊट्स आपण आता इथे क्लिअर करून घेऊ या लास्ट स्लाइडमध्ये. हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आता बेसिक पहिला डाऊट हा पडतो की जेव्हा पार्टिकल मी याला इरेज करतो. ओके, टार्गेटचं लक्षात आलंय आपल्याला. नाव ओके, आता जे काही बेसिक डाऊट्स आहे आपले ते आपण आता कव्हर अप करूया. आता या सिच्युएशनला ओके, पार्टिकल इथून इथपर्यंत आलाय, इथे आलाय, राईट. ए पॉईंटहून बी पॉईंटपर्यंत आला, हे आम्हाला समजलं. स्टार्टिंग पोझिशन होती, आपण सेट केलं की इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट टाइमला इथे असेल, सेकंड टाइमला इथे असेल. तर इथे आल्यावर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन चेंज कशी होती, किंवा ऑसिलेटरला कसं काय कळतं की पार्टिकल इथपर्यंत आलेला आहे. ओके, बेसिक अंडरस्टँडिंग की ठीक आहे, आम्हाला लक्षात आलं की इलेक्ट्रिक फील्डमुळे चेंज होत आहे आणि मग तो ॲक्सिलरेट होत आहे आणि मग तो बाहेर येत आहे. बट बेसिक अंडरस्टँडिंग ही आहे की ऑसिलेटरला कसं समजतं की बाबा हे पार्टिकल इथपर्यंत आला आणि चेंज करा. ओके, तर बघा ऑसिलेटरमध्ये फ्रिक्वेन्सी आहे. ओके, ऑसिलेटरमध्ये फ्रिक्वेन्सी आहे आणि पार्टिकल जे आहे तो इथून इथपर्यंत रेडियस बनवत आहे. ओके, आणि त्याचा रेडियसचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल्स टू एम व्ही अपॉन क्यू बी. यस, आणि त्याचा टाइम पिरियडचा पण फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, 2πm अपॉन क्यू बी, राईट. पण हा जो फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा 2πm अपॉन क्यू बी, हा कशासाठी आहे? हा कम्प्लीट सर्कलसाठी. आपल्या पार्टिकलनी किती हे केलंय, आपल्या पार्टिकलनी किती 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 डिस्टन्स चाललाय, तो हाफ सर्कलच चाललाय. तर आपण घेणार पाय एम अपॉन क्यू बी, पाय एम अपॉन क्यू बी. ओके, फॉर हाफ सर्कल. समजलं तुम्हाला. सो आपण टाइम पिरियड काय घेतलाय, मी इकडे लिहितो. टाइम पिरियड आपण काय घेतलाय, पाय एम अपॉन क्यू बी. आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एम माहित आहे, मास ऑफ पार्टिकल, क्यू चार्ज ऑन पार्टिकल, बी मॅग्नेटिक फील्ड जी तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे, जी तुम्हाला नोन आहे ती. ओके, जर तुम्हाला टाइम पिरियड माहित झालाय, तर तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकता, नाही करू शकत. एफ इक्वल्स टू काय असणार आहे तुमचं, मी सरळ लिहितो. एफ इक्वल्स टू काय आहे तुमचा फॉर्म्युला, एफ इक्वल्स टू 1 अपॉन टी. ओके, यावरून तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा, आणि ती फ्रिक्वेन्सी तुम्ही इथे सेट करा या ऑसिलेटरला. ओके, लक्षात आलं. जर तुम्ही ती फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरला सेट केली तर ऑटोमॅटिकली तुमचा पार्टिकल बरोबर जेव्हा तुमचा पार्टिकल इथून टर्न होऊन इथे येईल, तेव्हा ऑटोमॅटिकली त्या फ्रिक्वेन्सीला तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय होईल, चेंज होईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की ऑसिलेटर जी इलेक्ट्रिक फील्ड चेंज करतोय ती पार्टिकलला बघून चेंज नाही करत आहे. एक फिक्स टायमिंग दिलाय आपण त्याला, काय एक फिक्स टायमिंग दिलाय, तो टायमिंग हा आहे. आणि आपण त्याला सांगितलं की ह्या टायमिंगला तू काय करायचे, इलेक्ट्रिक फील्ड चेंज करायची. ओके, ती व्हॅल्यू कशी सेट केली आपण ऑसिलेटरमध्ये, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि ती व्हॅल्यू आपण इथे प्लेस केली. अंडरस्टँड. मग ह्या टायमिंगला बरोबर ऑसिलेटर काय करतोय, स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज करतोय, स्वतःची पोलॅरिटी, म्हणजे इथे पोलॅरिटी तो चेंज करतोय. ओके, आणि ते बरोबर येऊन जातं. यस, ते बरोबर येऊन जातं. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, तर पार्टिकल इथून इथपर्यंत आला आणि इथं गेल्यावर तो असा इथे आला. आता इथून पुढे काय होणार आहे, इथून पुढे पार्टिकल मोठा राऊंड करणार आहे, राईट. इथून पुढे पार्टिकल मोठा राऊंड करणार आहे. मग आता परत एक डाऊट येऊ शकतो सगळ्यांना. तो डाऊट बघा काय असतो. ठीक आहे, तुम्ही सांगितलं की पार्टिकल, सपोज टाइम पिरियड आपण दिला 1 सेकंड. ओके, आपण सपोज टाइम दिला 1 सेकंड, म्हणजे जेव्हा पार्टिकलने इथून इथपर्यंत आला आणि इथून पुढे 1 सेकंडने पार्टिकलने 1 सेकंडने पोलॅरिटी चेंज झाली पाहिजे, असा आपण टाइम दिला. ठीक आहे, पार्टिकल इथे आला, 1 सेकंदात पार्टिकल इथे आला आणि इथून पुढे पार्टिकल पुढे गेला. ओके, त्यानंतर त्यानंतर जेव्हा पार्टिकल याच्या आतमध्ये येईल, तर हा तर मोठा राऊंड झाला. मग याला थोडासा वेळ लागेल का, बरोबर आहे. काय मी काय सांगतोय लक्षात आहे का. ठीक आहे, ही ही प्रोसेस झाली, ही प्रोसेस इथून इथपर्यंत येण्यासाठी 1 सेकंड झाली. ओके, त्यानंतर पार्टिकल इथे चालला गेला, परत 1 सेकंदानंतर तुमची काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार आहे. यस,
त्याच्यानंतर तुमचा पार्टिकल इथे आल्यानंतर आता काय झालं पाहिजे, या सिच्युएशनला तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय झाली पाहिजे, चेंज झाली पाहिजे. आणि तुमची इलेक्ट्रिक फील्ड तर 1 सेकंदनी चेंज होणार आहे. ओके, तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, 1 सेकंदनी चेंज होणार आहे. तर जर मग 1 सेकंदनी पार्टिकलची म्हणजे 1 सेकंदनी जर तुमची इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार आहे, तर ह्या सिच्युएशनला आल्यावर ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक फील्ड चेंज झालेली असेल का? म्हणजे आपल्याला डाऊट हा येतो की हा तर डिस्टन्स जास्त आहे ऑब्वियस ह्या डिस्टन्सपेक्षा, राईट. तर मग इथे इथे जर समजा 1 सेकंद लागत असेल, तर इथे 2 सेकंद लागत असतील असं आपल्याला वाटेल. बट तसं नाही होत. आपल्याला एक फॉर्म्युला शिकवला जातो, ओमेगा इक्वल्स टू क्यू बी अपॉन एम. हे मी तुम्हाला या अगोदर पण शिकवलेलं आहे. ओमेगा इक्वल्स टू क्यू बी अपॉन एम. याचा अर्थ काय असतो, की जी अँग्युलर वेलोसिटी आहे तुमची ती इंडिपेंडंट आहे रेडियस. मीन्स व्हॉट, ह्या पॉइंटला इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करायला जर 1 सेकंद लागत असेल, तर ऑब्वियस इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करायला सुद्धा किती सेकंद लागणार आहे, 1 सेकंदच लागणार आहे. ओके, इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करायला सुद्धा किती सेकंद लागणार आहे, 1 सेकंदच लागणार आहेत. ओके, इथून पुढे गेला तर इथून तुम्ही परत असे गेलात. ओके, इथून तुमची पुढची प्रोसेस काय असते, तुमचा पार्टिकल इथे येतो. तर मग इथून इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा किती सेकंद लागणार आहे, 1 सेकंदच लागणार आहे. ठीक आहे, परत तुमचा पार्टिकल इथे आला, इथून इथपर्यंत पार्टिकल यायला किती सेकंद लागणार आहे, 1 सेकंदच लागणार आहे. अंडरस्टँड, तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग यायला लागली का, की ओमेगा तुमचा इंडिपेंडेंट आहे. मग आता जर इथून इथपर्यंत येण्यासाठी जर 1 सेकंदच लागत आहे, तर मग कशामध्ये चेंजेस येत आहेत, कशामध्ये चेंजेस येणार आहे, वेलोसिटीमध्ये चेंजेस येणार आहे. ओके, कशामध्ये चेंजेस येणार आहे, वेलोसिटीमध्ये. इथून पार्टिकल हळूहळू हळूहळू आला 1 सेकंदामध्ये, नंतर पार्टिकलनी थोडी स्पीड वाढली, तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय पण 1 सेकंदात, मग स्पीड वाढवा. ओके, नंतर परत इथं आला, इथं आल्यावर परत त्याला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं 1 सेकंद, मग अजून स्पीड वाढवली, मग इथं आला परत अजून स्पीड वाढवली. तर अशा करता करता काय करतो पार्टिकल, एक कम्प्लीट राऊंड सर्कल करतो आणि इथून बाहेर निघतो. ओके, सो या टार्गेटमधून लास्टला पार्टिकल काय होणार तुमचा, इथून असा बाहेर पडणार. ओके, तर हे एकदम बेसिक अंडरस्टँडिंगने मी तुम्हाला सांगितलं की हे कशा प्रकारे सेट केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये अजून थोडेफार कॅल्क्युलेशन्स असतात, पण आपल्याला बेसिक ह्या एवढ्याच गोष्टींची गरज पडते. कोणते कोणते, एक रेडियस, ओके, एक रेडियसची गरज पडते, ओमेगा, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला गिवन असते मोस्टली. ओके, आता अजून एक काही डाऊट असतात, अजून एक डाऊट असतो. तर अजून एक डाऊट बघा काय असतो, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड ऑब्वियस, ही मॅग्नेटिक फील्ड कंप्लीट तुमच्या ह्या सर्कलमध्ये आहे, म्हणजे ह्या पूर्ण ठिकाणी तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे इथे, राईट. ही मॅग्नेटिक फील्ड तुमची कंप्लीट ही अशी आहे. ओके, हे फॉर्म्युलाज मी तुम्हाला लिहून देईन, जस्ट सध्यापुरतं हे लक्षात घ्या. ही मॅग्नेटिक फील्ड पूर्ण ह्या बॉक्समध्ये आहे. ओके, मीन्स तुमची मॅग्नेटिक फील्ड ह्या लोकेशनला सुद्धा आहे, ह्या मधल्या लोकेशनला सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे. तर मग ह्या मधल्या लोकेशनला मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो का नाही होत, कारण की जेव्हा तुमचा पार्टिकल या डीज मधून बाहेर येतो त्यावेळेस तुम्ही फक्त इलेक्ट्रिक फील्ड बद्दलच बोलतात, मॅग्नेटिक फील्ड बद्दल बोलतच नाही आहात. तर मॅग्नेटिक फील्ड तर तुमची पूर्ण याच्यामध्ये आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड मेटल 0 असते, ठीक आहे, बट ह्या लोकेशनला इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे. तर इथे हे आन्सर आहे की मॅग्नेटिक फील्ड ही आज सिम्पली आपण आज सांगायचं की ह्या लोकेशनला जेव्हा तुम्ही याच्यात असता, ह्या स्पेसमध्ये असतात, या दोघांच्या गॅपमध्ये असतात, त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड ही खूप डॉमिनंट असते, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त असते ॲज कम्पेअर टू मॅग्नेटिक फील्ड. सो तुमचा मॅग्नेटिक फील्डचा जो काही इफेक्ट असतो तो इथे काय असतो, एकदम कमी असतो. ओके, अंडरस्टँड. सो बेसिक डाऊट तुमचे क्लिअर झाले की बुक कशा प्रकारे ते आरची व्हॅल्यू सेट होणार, फ्रिक्वेन्सी कशी सेट केली जाणार. ओके, आणि का तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर, आता हे मी इथून इतक्यासाठी सेकंदसाठी सांगितलं होतं, ॲक्च्युअली तो टायमिंग तो कसा कॅल्क्युलेट होणार आहे, तुमचा स्टार्टिंग पासून या इथून इथपर्यंत कॅल्क्युलेट टायमिंग होणार आहे, बरोबर आहे. सो तुमचा बरोबर तेवढा टायमिंगने ते कॅल्क्युलेशन राईट येऊन जाणार, डोंट वरी अबाउट इट. ओके, तुम्हाला दरवेळेसचं ॲक्सेलरेशन माहिती आहे किती होणार आहे, क्यू ई अपॉन एम, हे कम्प्लीट डिस्टन्स फिक्स आहे. ओके, सो ह्या अशा प्रकारेच तुमचं चालणार आहे. फक्त मी तुम्हाला हे इथून इथपर्यंत सांगितलं, बट इन ॲक्च्युअल तुम्ही काय करणार, स्टार्ट इथून कंप्लीट करणार. इथून इथपर्यंत तुम्हाला ॲक्सेलरेशन माहीत आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स माहीत आहे, तुम्ही इथलची वेलोसिटी आणि हा टायमिंग, तो हा टायमिंग प्लस हा टायमिंग करा, ती टायमिंग तुम्ही इथे सेट करा. ऑब्वियस परत तुम्हाला हे ॲक्सेलरेशन सेमच राहणार आहे, इथलचं डिस्टन्सही सेम आहे, म्हणजे वेलोसिटी तुमची जरी इन्क्रीज झाली तरी तुम्हाला त्याचा काही
इफेक्ट एवढा जाणवणार नाही, तुमचा बरोबर इथे टाइम पिरियड राईट येऊन जाईल, कारण की टाइम पिरियडमध्ये वेलोसिटीचा काही रोल येत नाही, पाय एम अपॉन क्यू बी. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. अंडरस्टँड? कन्सेप्ट समजली तुम्हाला? ओके, आणि हे फॉर्म्युलाज मी तुम्हाला नंतर एक छान असे शीटवर लिहून देईल. ओके, नाव आता अजून याच्यात एक दोन कन्सेप्ट असतात, त्या छोट्याशा आपण 2 मिनिटात बघून घेऊया आणि हे हे जे लेक्चर आहे हे थांबूया. ओके, तर आता D1 जर ब्लॅक आहे तर ऑब्वियस ते मायनस आहे, आणि D2 जे आहे तर रेड आहे ते प्लस आहे. हे कन्व्हेन्शन आपले आहेत, हे कोणत्या बुकमध्ये किंवा बोर्डामध्ये जाऊन लिहू नका की हे ब्लॅक आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे, असं नाही. हे आपण आपल्याला समजण्यासाठी केलं होतं. सो D2 पॉझिटिव्ह, D1 निगेटिव्ह. आता बघा, जेव्हा तुमचा पार्टिकल स्टार्टिंग पासून एक कंप्लीट राऊंड सर्कल बनून जर टार्गेट मधून बाहेर येत आहे, ओके, म्हणजे काही कुठेच प्रॉब्लेम नाही आला, तर त्याला तुम्ही म्हणणार आहे इन स्टेप और सिंक्रोनायझेशन. आलं लक्षात? इन स्टेप और सिंक्रोनायझेशन कशाला म्हणतात? की पार्टिकल जे आहे बरोबर एकदम एक्झॅक्ट तुमचा पार्टिकल कंप्लीट एक राऊंड सर्कल करून बाहेर पडत आहे, और आपण सिम्पली सांगू पार्टिकल मूविंग डायरेक्शन अँड इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन सेम फॉर एव्हरी सायकल. म्हणजे पार्टिकल इथे आलाय, इकडे ही डायरेक्शन त्याची मूवची, आणि इलेक्ट्रिक फील्ड पण ह्या डायरेक्शनला. ओके, तुम्ही असं सांगा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पार्टिकल कंप्लीट त्याचा पाथ कंप्लीट करत आहे, कुठेही प्रकारे त्याला प्रॉब्लेम येत नाहीये, तर त्याला तुम्ही म्हणणार सिंक्रोनायझेशन और इन स्टेप. नाव नेक्स्ट कन्सेप्ट असते आउट ऑफ स्टेप. आउट ऑफ स्टेप म्हणजे काय? D2 पॉझिटिव्ह आहे, D1 निगेटिव्ह आहे. ओके, D2 पॉझिटिव्ह आहे, D1 निगेटिव्ह आहे. आता तुमचा पार्टिकल इथून ट्रॅव्हल होऊन इथपर्यंत आला, ओके, आणि D2 ने आता पोलॅरिटी चेंज करायला पाहिजे. D2 ने आता निगेटिव्ह आणि D1 ने पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे, तरच पार्टिकल पुढे जाईल. ओके, तरच पार्टिकल तुमचा पुढे जाईल, राईट? नाव पण जर समजा D2 ची पोलॅरिटी चेंजेस नाही झाली, D2 ची पोलॅरिटी जर चेंजेस नाही झाली, तर काय होईल? तर तुमचा पार्टिकल इथून जसा बाहेर आला तो रिटर्न चालला जाईल. ओके, मीन्स तुमचा पार्टिकल कंप्लीट पाथ करून टार्गेटने बाहेरच नाही येणार, त्याला तुम्ही काय म्हणणार? आउट ऑफ स्टेप. ओके, त्याला तुम्ही काय म्हणणार? आउट ऑफ स्टेप. आणि सिंपल सांगायचं ठरलं तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे आणि पार्टिकल मूव्हिंग डायरेक्शन ही आहे. सो याला तुम्ही, ह्या सिंपल कन्सेप्टला तुम्ही काय म्हणणार? आउट ऑफ स्टेप. ओके, आय होप सो तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. नाव नेक्स्ट आपण याच्यामध्ये काय काय फॉर्म्युलाज बघितले ते सगळे आपण आता बघणार आहे. तर आपण व्हेलोसिटीचा फॉर्म्युला बघितला, और सिम्पली आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल्स टू एम व्ही अपॉन क्यू बी. ओके, तर यावरून आपण व्हेलोसिटी फाइंड आउट करू शकतो, क्यू बी आर अपॉन एम. ओके, तर हा झाला तुमचा व्हेलोसिटीचा फॉर्म्युला. म्हणजे पार्टिकल जेव्हा टार्गेटमधून बाहेर येईल त्यावेळेस त्याची व्हेलोसिटी किती असेल, तर तुम्ही फाइंड आउट करू शकता क्यू बी आर अपॉन एम. सो इथे आर ला रिप्लेस करावं लागेल तुम्हाला. आर ला कशाने रिप्लेस करावं लागेल? आर रेडियस ऑफ डायमीटर घ्यावं लागेल तुम्हाला. रेडियस ऑफ डीज, सॉरी डायमीटर लिहिलं मी, रेडियस ऑफ डीज. ओके, डीजचं रेडियस और रेडियस ऑफ डी लिहिलं तरी चालेल. जे बघा आता पार्टिकल तेवढीच स्पीड घेऊ शकतो जेवढं त्याचं रेडियस आहे. ओके, तर याच्यात बाहेर तर जाणार नाही ना त्याची व्हेलोसिटी, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण जर त्याच्या बाहेर व्हेलोसिटी झाली तर पार्टिकल ते जे मेटल बॉक्सला तोडून बाहेर येईल. सो ऑब्वियस इथे तुम्हाला आर काय घ्यायचे? रेडियस ऑफ डी घ्यायचं. ओके, डीचं जे रेडियस असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. अंडरस्टँड? नाव फ्रिक्वेन्सी तुम्ही फाइंड आउट करू शकता. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे क्यू बी अपॉन 2πm. ओके, बेसिक फॉर्म्युला. आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही पाय एम साठी ती हे टाका, बट फ्रिक्वेन्सी तुम्ही बेसिकली क्यू बी अपॉन 2πm नीच लिहा. देन टाइम पिरियड 2πm अपॉन क्यू बी. मी तुम्हाला ते जे समजून सांगितलं होतं ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनसाठी, बट तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी ऑलरेडी डायरेक्ट गिवन दिलेली असेल तर तुम्ही हे बघू शकता. अशा प्रकारे सायकल असते, आपण AC फंडामेंटल्समध्ये बघणारच आहोत. मी आपण हाफसाठी बघत होतो स्टार्ट, पण कंप्लीट सायकल तुमची ही अशी कन्सिडर असते. ओके, तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेशन जर दिले असेल तर क्यू बी अपॉन 2πm, टाइम पिरियड सुद्धा तुम्ही 2πm अपॉन क्यू बी घ्या. देन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे? क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर
अपॉन 2m. किती कायनेटिक एनर्जी पार्टिकलला भेटेल वेन जेव्हा तो टार्गेट मधून बाहेर येईल. तर r ला रिप्लेस करा, फक्त काय घ्यायचं r च्या ऐवजी रेडियस ऑफ d. ओके, तो रेडियस ऑफ d तुम्ही घ्या इथे. नाव हे झालं तुमचे फॉर्म्युलाज. मोस्टली इतके फॉर्म्युलाची तुम्हाला त्याच्यात गरज पडते. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड बद्दल थोडंसं केअरफुल्ली काम करायचं आहे. ओके, कधी तुम्हाला कोणते सिच्युएशन दिली आहे ते बघून तुम्ही ते सॉल्व्ह करायचे. ओके, नाव नेक्स्ट आपण बघणार आहोत लिमिटेशन्स. लिमिटेशन्स काय असतात सायक्लोट्रॉनचे. तर बघा, सायक्लोट्रॉनचे काही बेसिक लिमिटेशन्स असतात. तर त्यामध्ये फर्स्ट लिमिटेशन असतं एक की स्पीड ऑफ पार्टिकल जी आहे, तर सायक्लोट्रॉन जे आहे ती किती स्पीड पार्टिकलला देऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? तर पार्टिकलची जी काही स्पीड असेल सायक्लोट्रॉन हे लाईटच्या स्पीडपर्यंत घेऊन जाऊ शकतं. ओके, सायक्लोट्रॉन काय करतं, पार्टिकलला इतकं ॲक्सिलरेट करू शकतं की पार्टिकलची वेलोसिटी ही लाईटच्या स्पीडला टच होईल. ओके, सो लाईटच्या स्पीडला तुमची काय होईल, पार्टिकलची वेलोसिटी टच होईल, इतकी स्पीड ते पार्टिकलला देऊ शकतं सायक्लोट्रॉन. ओके, तर आता बघा, आपल्याला माहिती आहे मास जे आहे, एखाद्या गोष्टीचं जे मास आहे, मास जे आहे जे रेस्टमध्ये असल्यावर ते कॉन्स्टंट असतं. एखाद्या गोष्टीचं मास जे आहे जेव्हा ते रेस्ट असेल त्यावेळेस ते काय असणार आहे, तुमचं कॉन्स्टंट आहे. मास कधी पण आपण काय म्हणतो की कॉन्स्टंट आहे, आपण असं म्हणायचो की मास कॉन्स्टंट आहे. बट मास तेव्हाच कॉन्स्टंट असतं ज्यावेळेस ते रेस्टमध्ये आहे, म्हणजे ते स्टेशनरी आहे, जेव्हा ते थांबलेलं आहे. बट मास ऑल्सो कॅन चेंज वेन इट इज इन मोशन. ओके, मास चेंज असू शकतं, मास चेंज होऊ शकतं एखाद्या गोष्टीचं, पण जर ती गोष्ट मोशनमध्ये असेल. पण त्यासाठी तुम्हाला किती स्पीड असणं जरुरी आहे, ज्याकरता ज्यावेळेस तुमचं मास चेंज होईल. तर मास चेंज होण्यासाठी तुम्हाला एक आईन्स्टाईननी फॉर्म्युला दिलेला आहे, m इक्वल्स टू m नॉट डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस v स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर. आणि इथे m नॉट काय आहे तुमचं, m नॉट तुमचं आहे रेस्ट मास ऑफ आयन. आपण काय रेस्ट मास, m नॉट काय तुमचं रेस्ट मास. ओके, बघा आता, आता जर तुम्ही इथे बघितलं रेस्ट मास तुम्ही इथे पार्टिकलचं ठेवलं, 1 मायनस पार्टिकलची वेलोसिटी तुम्ही इथे ठेवली आणि लाईटची स्पीडची वेलोसिटी तुम्ही इथे टाकली. देन यू विल रिअलाइज व्हेन पार्टिकल, जेव्हा पार्टिकल लाईटच्या स्पीडला टच व्हायला लागतो, लाईटच्या स्पीड की स्पीड येते, त्यावेळेस पार्टिकलचं मास काय होतं, इन्क्रीज होतं. पार्टिकलचं मास काय होतं, इन्क्रीज होऊन जातं. ओके, आणि आता जेव्हा पार्टिकलचं मास इन्क्रीज होतं, तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पार्टिकल लाईटच्या स्पीडला टच होते त्यावेळेस काय होणार आहे, तुमचा पार्टिकल, ज्यावेळेस तुमच्या पार्टिकल मूव्ह होत इलेक्ट्रिक, जेव्हा तुमचा पार्टिकल मूव्ह होत त्याची स्पीड जेव्हा लाईटच्या स्पीडला टच होते त्यावेळेस त्याचा मास इन्क्रीज होणार आहे. आणि मास इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे बघा, तुमचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, क्यू बी अपॉन 2πm. ओके, आता बघा, मास तुमचं जर चेंज झालं तर ऑब्वियस तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होणार, जर मास तुमचं इन्क्रीज झालं तर फ्रिक्वेन्सी तुमची काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हे कधी होतंय, हे रनिंग प्रोसेसमध्ये होतंय. हे कधी होते, रनिंग प्रोसेसमध्ये. तर मग रनिंग प्रोसेसमध्ये ही गोष्ट कधी झाली, मास इन्क्रीज कधी झालं, हे तुम्हाला ऑसिलेटरला माहीत नाही. तो ऑसिलेटर बरोबर फिक्स टायमिंगने आपली इलेक्ट्रिक फील्ड चेंज करत राहील. बट ड्यू टू द चेंजेस इन मास तुमची फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, ओमेगा सगळं तुमचं चेंज होऊन जाईल आणि त्यामुळे तुमचा पार्टिकल आउट ऑफ स्टेप होऊन जाईल. ओके, त्यामुळे तुमचा पार्टिकल आउट ऑफ स्टेप होईल. तर फर्स्ट लिमिटेशन काय होणार त्याचं, फर्स्ट लिमिटेशन हे आहे की in the cyclotron speed of particle get increases and increases but when speed, म्हणजेच की सपोज आपण, आता मी तुम्हाला मराठीतच सांगतो डायरेक्ट, की पार्टिकलची स्पीड ही वाढतच जाते, पण लाईटच्या स्पीड पेक्षा पार्टिकलची जर जास्त स्पीड व्हायला लागली तर सायक्लोट्रॉन तुमचा काय होणार आहे, सायक्लोट्रॉन हा तुमचा ऑटोमॅटिकली आउट ऑफ स्टेप होणार आहे. तर फर्स्ट काय लिमिटेशन आहे त्याचा फर्स्ट लिमिटेशन येणार आहे आपलं वेलोसिटी ऑफ लाईट. ओके, पार्टिकल वेलोसिटी
हे तुम्ही एखाद्या चांगल्या बुकमधून पार्टिकल वेलोसिटी टचेस टू लाइट. ओके चलो ठीक है, मैं इसे आपको अच्छे से ही. सो बेसिक काय फर्स्ट पॉइंट तुमचा, फर्स्ट लिमिटेशन पार्टिकलची जी वेलोसिटी आहे ती किती होणार आहे, स्पीड ऑफ लाईटला तुमची पार्टिकलची वेलोसिटी टच होणार आहे स्पीड ऑफ लाईटला, त्यामुळे काय होणार आहे तुमचा, त्यामुळे तुमचा मास इन्क्रीज होणार आहे आणि मास इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा पार्टिकल सायक्लोट्रॉन काय होणार आहे, आउट ऑफ स्टेप होणार आहे. ओके यस. नाव सेकंड ऑब्झर्वेशन, सेकंड लिमिटेशन. तर सेकंड लिमिटेशन हे आहे की जर सपोज तुम्ही इथे इलेक्ट्रॉन यूज केला, ओके सेकंड इथे जर तुम्ही इलेक्ट्रॉन यूज केला देन व्हॉट हॅपन. आता हे पार्टिकल जे आहे हे पार्टिकल ॲक्सिलरेटर आपण मोस्टली कशासाठी बनवलेलं असतं, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलसाठी बनवलं असतं, लाईक अल्फा पार्टिकल, न्यूट्रॉन, ओके यांच्यासाठी आपण याला बनवलेलं असतं, प्रोटॉन यांच्यासाठी याला बनवलं असतं. जर यामध्ये जर आपण इलेक्ट्रॉनला जर टाकलं तर काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं मास काय असणार आहे, कमी असतं ॲज कम्पेअर टू प्रोटॉन. जर इलेक्ट्रॉनचा मास कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन काय होणार आहे, फार लवकर लाईटच्या स्पीडला टच होणार आहे आणि फार लवकर लाईटच्या स्पीडला टच झाल्यामुळे काय होईल, तुमचा इलेक्ट्रॉन हा फार लवकर लाईटच्या स्पीडला टच होईल आणि जसे लाईटच्या स्पीडला तो टच झाले तसा तो लगेच आउट ऑफ स्टेप होऊन जाईल. सो इलेक्ट्रॉनसाठी पण जर हे इलेक्ट्रॉनसाठी युजफुल नाही आहे सायक्लोट्रॉन. ओके सायक्लोट्रॉनमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनला यूज नाही करू शकत, इलेक्ट्रॉनला ॲक्सेलरेट नाही करू शकत. रिझन काय, इलेक्ट्रॉनचा मास कमी आहे आणि इलेक्ट्रॉन फार लवकर लाईटच्या स्पीडला येऊन जाईल. ओके हे डीजच्या अगोदरच तो लाईटच्या स्पीडला येऊन जाईल आणि तो लगेचच आउट ऑफ स्टेप होऊन जाईल. यस अंडरस्टँड. थर्ड, इट इज नॉट ऑल्सो यूज फॉर न्यूट्रॉन. ओके तर थर्ड पॉइंट काय, नॉट युजफुल फॉर न्यूट्रॉन ऑल्सो. रिझन, नो चार्ज. इलेक्ट्रॉनला जर न्यूट्रॉनला जर इथे तुम्ही टाकलं त्याच्यावर काही चार्जेस नाही, ते इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही. ओके सो ते न्यूट्रॉनसाठी यूज नाही होऊ शकत. इलेक्ट्रॉनला यूज नाही करू शकत बिकॉज त्याचा मास खूप कमी आहे, ते फार लवकर लाईटच्या स्पीडला टच होऊन जाईल, डीजच्या अगोदरच ते लाईटच्या स्पीडला टच होईल आणि ते लगेच आउट ऑफ स्टेप होऊन जाईल. अजून एक लिमिटेशन मी काय सांगितलं, पार्टिकल लाईटच्या स्पीडला जेव्हा टच होतं त्यावेळेस त्याचा मास चेंज होतं आणि तो काय होऊन जातं तुमचा सायक्लोट्रॉन, त्यावेळेस तुमचं सायक्लोट्रॉन आउट ऑफ स्टेप होऊन जातं. ओके म्हणजे पार्टिकलची स्पीड ही लाईटच्या स्पीडपेक्षा जास्त होता कामा नये. ओके जर तुम्ही खूप मोठं बनवलं मीन्स सिम्पल की हे डीज तुम्हाला असं वाटलं की आता आपण 2-2 किलोमीटरचे बनवून टाकू, मोठ्याचे मोठे डीज बनवू, तर असं नाही केलं जाऊ शकत, असं काही पण नाही केलं जाऊ शकत. तुम्हाला हे कन्फर्म माहिती असणार आहे की किती वेळात तुमचा पार्टिकल लाईटच्या स्पीडला टच होणार आहे. ओके आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचे डीज बनवणं आहे. कारण की जर रेडियस जे आहे म्हणजे जर तुमचा पार्टिकल मधल्याच कोणत्या तरी राऊंडलाच लाईटची स्पीड टच करत आहे तर ऑब्वियस तुमचा सायक्लोट्रॉन काय होणार आहे, आउट ऑफ स्टेप होणार आहे. ओके तर तुम्हाला त्या लाईटच्या स्पीडच्या हिशोबानेच त्याच्या थोड्याशा अगोदरच्या हिशोबानेच तुम्हाला पार्टिकलला इथून इजेक्ट करता येईल, अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करणे हे त्याचं एक लिमिटेशन आहे. सेकंड लिमिटेशन मी काय सांगितलं की ते इलेक्ट्रॉनला यूज होऊ शकत नाही आणि ते न्यूट्रॉनला यूज होऊ शकत नाही. मी इथे थेरी लिहून नाही दिलेली आहे, तुम्ही कोणतं पण एखादं चांगलं बुक, ही माझं लेक्चर ऐकल्यानंतर एखाद्या चांगल्या प्रोफेशनल चांगल्या बुकमधून ते थेरी रीड करा. सेम थेरी तुम्हाला सांगितलेली असणार आहे, फार काही वेगळं काही सांगितलेलं नसणार आहे. तुम्ही ती थेरी रीड करून ज्या बुकची तुम्हाला आवडती ती रीड करून तुमच्या नोटबुकमध्ये चांगले शॉर्ट नोट्स बनवून घ्या किंवा मी जे लिहून दिले ते जरी लिहिलं तरी चालेल. ओके आजचं तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल, हे खूप मोठं लेक्चर होतं. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. ओके